मित्रांनो नमस्कार. पॅरेंटिंग ब्लंडर्स या सदराखाली मी तुमच्याशी माझे काही अनुभव पॅरेंटिंगच्या ट्रेनिंगमधले शेअर करू इच्छितो. बऱ्याचशा पालकांना ते उपयोगी पडावे आणि त्यांच्या नेक्स्ट जनरेशनची समृद्धी त्यांच्या हातून व्हावी, हा त्याचा उद्देश. मला बऱ्याचशा पालकांकडून ट्रेनिंगमध्ये एक असं ऐकायला मिळालं की मुलांची निगेटिव्हिटी वाढत चालली आहे किंवा आम्हाला अशी भीती वाटते की हे स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतील जर यांना काही निगेटिव्हिटी किंवा आयुष्यामध्ये फेल्युअर आलं तर. आता हा जो विचार आहे ना, हा मी एका केस स्टडीमध्ये पण केला होता. एका गावामध्ये अचानक मुलांचं मागच्या काही दिवसामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं होतं. आणि त्या गावामधली आम्ही ज्यावेळेस स्टडी केली त्यावेळेस लक्षात आलं, की त्या गावामध्ये जमिनीचे भाव अचानक वाढल्यामुळे मागच्या काही वर्षांमध्ये पालकांनी जमिनी अवास्तव ज्या पालकांनी जमिनी अवास्तव भावात विकल्या होत्या, त्यांनी मुलांना फॅसिलिटीज द्यायला सुरुवात केली होती. तुला गाडी पाहिजे घेऊन टाक, वस्तू पाहिजे घेऊन टाक, चांगला मोबाईल पाहिजे घेऊन टाक. त्यामुळे ती मुलं हळू ना या गोष्टीकडे जायला लागली, की त्यांना असं वाटलं प्रत्येक गोष्टी मला पाहिजे तेव्हा मिळतात. देयर इज नो फेल्युअर इन माय लाईफ. मित्रांनो एक लक्षात घ्या, पॅरेंट्सनी मुलं फेल होण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. माझं हे वाक्य नीट ऐका. मुलांना फेल्युअरशी रिलेशन पॉवरफुल करण्याची जबाबदारी पॅरेंट्सची आहे. आणि आज मी पॅरेंट्सचं हे पाहतो की त्यांना त्यांची मुलं फेल झालेली आवडतच नाही. आता हे फेल्युअर मी अकॅडमिक म्हणत नाहीये. कृपा करून याचा अर्थ अकॅडमिक घेऊ नका. मी तुम्हाला हे नाही सांगत आहे तुमची मुलं अकॅडमिकली फेल झाली पाहिजे. पण आज तुम्ही बघा, आपण त्यांना फ्रीली ग्राउंडवर जाऊन खेळायला देत नाही. ग्राउंड जे मैदानी खेळ जे असतात ते आवश्यक काय आहेत? मैदानी खेळामध्ये तुम्ही टीम जमवता, टीमशी कसं निगोशिएट करायचं हे ठरवता. एकापेक्षा अनेक व्यक्तींसोबत व्यवहार कसा करायचा हे लहान मुलांना कळतं. हा माझ्या टीममध्ये, तो माझ्या टीममध्ये, याच्यासाठी निगोशिएशन्स करायची सवय लागते. त्यानंतर दररोज जिंकणं किंवा हारण्याची त्यांना सवय व्हायला लागते. हारल्यानंतर काय काय इमोशन्स मधून जावं लागतं आणि परत उठून उभं राहून दुसऱ्या दिवशी कसं खेळायचं हे मैदानी खेळात कळतं. कधी प्रसंगी गुडघे फुटतात, डोक्याला लागतं, मार मार लागतो. त्या जखमा पण सहन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये येते. व्हेअरएज आजकाल पॅरेंट्सचा कल असा वाढलेला आहे की त्यांनी शक्यतो मोबाईलवर गेम्स खेळावेत, व्हिडिओ गेम्स खेळावेत किंवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर गेम्स खेळावेत. हे वन साइडेड गेम्स आहेत मित्रांनो. एकटे खेळत असतात मुलं तिथे आणि त्यांना हरण्याची शक्यता जरी दिसली तरी दे कॅन क्लोज द गेम ऑर दे कॅन मॅनिप्युलेट टू विन द गेम. याचा परिणाम काय होतो लक्षात येतो का? मुलं फेल व्हायला एकतर घाबरतात किंवा फेल्युअर हे त्यांच्या पचनीच पडत नाही. किती मोठा नुकसान आपण आपल्या मुलांच्या आयुष्यात करतोय ह्याचं कल्पना तरी आहे का मित्रांनो? प्रत्येक ठिकाणी आई वडिलांनी मुलांना फेल्युअरमध्ये साथ द्यावी असं काही नाहीये. लेट देम डील विथ देअर फेल्युअर. एखादा मैदानी खेळात हारला तर तो डील करतो, कारण तो त्या टीम सोबत असतो. परीक्षा देणे किंवा परीक्षेत पास होणे, कॉम्प्युटरवरचे मोबाईलवरचे गेम खेळणे इज अ सोलो गेम. मुलं टीम गेम मध्ये कशी तयार होतील याचा विचारच करत नाही आपण. मग भलत्या अम्बिशन्स त्यांच्या थ्रू आपण पूर्ण करण्याच्या मागे त्यांना क्लासेस लावत बसतो सो दॅट वी कॅन मेक देम सक्सेसफुल इंडिव्हिज्युअली. पण त्यांना कलेक्टिव्हली टीममध्ये सक्सेसफुल होणं, लोकांमध्ये मिसळून सक्सेसफुल किंवा फेल्युअर होणं, याला आपण ट्रेनच करत नाही मित्रांनो. त्यांना होऊच देत नाही ट्रेन. उलट त्यांना तिथून प्रोटेक्टेड ठेवतो. त्याचा परिणाम आज बहुतांशी मुलं दे आर फिअरफुल ऑफ लुझिंग. दे फिअर लुझिंग. आणि त्याचा परिणाम हा होतो की फेल्युअर समोर दिसलं की त्यांच्यामध्ये ही सुसायडल टेंडन्सी वाढत जाते किंवा त्यांच्यामध्ये विड्रॉल सिम्पटम्स येतात मित्रांनो. तुमच्या मुलांना फेल होऊ द्या. तुमच्या मुलांना लोकांशी निगोशिएट करून तिथे पण फेल्युअर येऊ द्या. त्यांना प्रसंगी अपयश आल्याबद्दल त्या काय फिलिंग्स मधून जाता येतं यामध्ये जाऊ द्या त्यांना. आयुष्यातले मोठे मोठे यश हे या छोट्या छोट्या फेल्युअर मधून मिळणार आहे ते लक्षात येत नाही आपल्याला. त्यांना परावृत्त करू नका. त्यांच्यामध्ये तुमची स्वतःची छवी बघत बसू नका. ते जे टीव्हीवर प्रोग्राम होतात ना त्याच्यामध्ये आई आणि वडील स्वतःचा फेल्युअर किंवा सक्सेस मुलांमध्ये बघत असतात. तो योग्य प्रकार नाहीये मित्रांनो.
तुमची मुलं जितकी इंडिव्हिज्युअली टीममध्ये एकत्र राहण्याच्या किंवा टीम कलेक्शनच्या गेममध्ये जिंकायला लागतील, प्रसंगी फेल होऊन पण, तरच ती मोठे मोठे गेम्स खेळायला लागतील, तरच ते आयुष्यामध्ये मोठे मोठे यश मिळवायला लागतील. आणि ती तुमची पॅरेंटिंगची खरी विक्ट्री असणार आहे. त्याकडे थोडंसं लक्ष द्या. आज आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा. लाईफ कॅटलिस्टच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीच्या पॅरेंट्सला हा व्हिडिओ जरूर शेअर करा. कारण कदाचित त्यांची मुलं सुद्धा फेल्युअर शिकून आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्याचा मार्ग स्वीकारतील. धन्यवाद.